रामकृष्णारी घेईन मी जन्म यात साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम चिंतन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। हा एक तुकोबरायांचा अभंग आहे मित्रांनो, की एक वेगळंपण नांदे तया घरी दैवत पंढरीचे। तुकोबरायांच्या अगोदर या तीर्थक्षेत्र देहूमध्ये गाव वगैरे काही नव्हतं मित्रांनो। त्यावेळेला या ठिकाणी आमचे पूर्वज विश्वंभर महाराज, आमचं मूळ गाव जावळी खोऱ्यात जावळी गाव, आणि त्या गावामधून दरमजल करत करत हे कुटुंब त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तिथल्या बंधूंना वगैरे विचारलं की मी आता ज्या ठिकाणी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, ज्या ठिकाणी उत्तरेला इंद्रायणी माता वाहिली आहे त्या ठिकाणी जाऊन, जसं काशी क्षेत्र आहे तसं देहू क्षेत्र आहे, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करतो। आणि विश्वंभर महाराज त्यांच्या धर्मीपत्नीला घेऊन दरमजल करत डोक्यावरती आपला काय भार होता तो घेऊन या ठिकाणी आले। त्यावेळेला हे ठिकाण त्यांनी निहाळणार, याच ठिकाणी इंद्रायणी माता उत्तरेला वाहिली, हेच ठिकाणी आपलं इथं राहण्याचं। मग त्यावेळेला हा एरिया सगळा तळेगावच्या अंडर आहे। तर विचारलं, चौकशी केली की हे कुणाच्या अंडर येतं आहे, तर त्यावेळेला घोरपडे सरकार होतं तळेगावला। त्यांना जाऊन विचारलं की मी या ठिकाणी जाऊन वास्तव्य करू का? त्यांनी सांगितलं मुबलक जागा आहे, राहावा। तिथे एक आंब्याचं बन होतं, आंब्याच्या गावाच्या बाजूला आंब्याचं बन होतं, त्या आंब्याच्या बनामध्ये आणि नदी किनारी दररोज येणं, इंद्रायणी मातेचं दर्शन घेणं, आंघोळ करणे, स्नान करणं, आणि पांडुरंगाचा धावा सुरू झाला मित्रांनो। आणि त्यावेळेपासून या ठिकाणी विश्वंभर महाराजांनी धावा केला पांडुरंगाचा। दर एकादशीला देहूमधून निघायचं, एकादशीला वद्य एकादशीला पंढरीला जायचं, परत देहूमध्ये यायचं, नामचिंतन करायचं। असं साधारण 60-70 वर्षाची सेवा विश्वंभर महाराजांनी या ठिकाणी केली। ज्यावेळेला विश्वंभर महाराज थकले त्यावेळेला विश्वंभर महाराजांनी सांगितलं की देवा मी खूप थकलोय, आता मी काय आज तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही। त्यावेळेला साक्षात स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, अरे मीच तुझ्या भेटीला येतो असं विश्वंभर महाराजांना सांगितलं। तर विश्वंभर महाराजांच्या अंतःकरणात खूप मोठा आनंद झाला आणि विश्वंभर महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिलं की ज्या ठिकाणी आंब्याचं बन आहे, जिथं आंबीर बुक्का ज्या ठिकाणी घमघमाट सुटला आहे तुळशी बुक्क्याचा, त्या ठिकाणी तू ये आणि मी तिथं आहे। आंब्याजवळ गेले आणि आंब्याच्या बनामध्ये ज्या ठिकाणी तुळशी बुक्क्याचा वास सुटला त्या ठिकाणी थोडं खोदल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही मूर्ती सापडल्या। विश्ववंदनीय मायबाप पांडुरंगाची मूर्ती आणि आमच्या रखमाई मातेची आईसाहेबांची मूर्ती त्या बनात सापडली। आणि त्या बनामध्ये ज्या वेळेला ह्या मूर्त्या सापडल्या त्यावेळेला संपूर्ण गाव दिंडीद्वारे मोठ्या वैभवामध्ये बैलगाडीमध्ये त्या मूर्त्या घातल्या आणि वाजत गाजत नगर प्रदक्षिणा केली। आणि आत्ता जे देहूमध्ये मंदिर आहे संत तुकाराम महाराज संस्थान महाद्वार स्वयंभू मंदिर जे म्हटलं जातं ते आज त्या मायबापाचं आहे। ते मायबाप आमच्या घरी त्यावेळेपासून नांदाले, नांदे तया घरी दैवत पंढरीचे। हे पंढरीचं दैवत आमच्या घरी, देहूकरांच्या घरी, तुकोबरायांच्या घरी त्यावेळेपासून नांदते आणि आजही त्याची सेवा निष्ठावंतपणे चालू आहे। नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही भाव। या भाव जर पाहायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर काय ऊर्जा आहे, काय ताकद आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर कळतं। असं हे मंदिर विश्वंभर महाराजांनी स्थापन केली आणि त्याचसाठी आम्ही आवर्जून म्हणतो की मी जरी परत जन्म घ्यायचा झालाच तर एकच सांगन मायबापाला की मायबापा घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम चिंतन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। माझ्याकडनं जन्म हेच घडू देत, तुझी सेवा घडू दे, वारी घडू देत आणि याच कुळात, या कुळामध्ये, या भागामध्ये, या वंशामध्येच मला जन्म मिळू दे, अशी मी एक या तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी।